माननीय अजितदादा पवार, साताराहून आलेले सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, वाशी मार्केट कमिटीचे माजी सभापती बाळासाहेब सोळंकर, सगळ्यांची नावं काय घेतलं सध्या वेळ फार खाल्ली. एक तर मला बाळासाहेब भाऊंना बोलायचं सांगितलं होतं, तरी पण माझं नाव पकडण्याला मिळालं नाही. मला एवढं सांगायचं इथून मागच्या निवडणुका असतील या ठिकाणी सर्व ज्येष्ठ आणि तरुण बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, मला एवढं सांगायचं मी वयाच्या 15 वर्षापासून या राजकारणात सांगितलं भाषा प्रत्येक इलेक्शनला असतोच म्हणजे आहेच. आणि मला जे दिसतंय आज चित्र आणि 40 वर्षाचं कारखान्याची छाप लावलेली मुलं हे सगळं असताना उत्स्फूर्तपणे ही जी सभासद बंधू जमले हे चित्र हे वेगळं आहे. मागच्या कित्येक इलेक्शनपेक्षा आज मला चित्र वेगळं दिसते. आज म्हणजे ह्या इलेक्शनमध्ये मला चांगलं दिसते. सभासद वाढलेले सांगविषय आपल्या बाजूचे वाढलेले जास्तीत जास्त 75% सभासद आपल्या बाजूला वाढलेले सांगवी गावचे. एवढं जास्त काय बोलत नाही. आणि सांगायचं मध्ये त्यांना बघायला काहीच कारण नव्हतं. सगळ्यांनी चर्चा ऐकल्याच असतील, मनोरंजनाच्या चर्चा ऐकल्या असतील, सगळं ऐकलं असेल. पण एकच सांगतो तुम्हाला, 9-10 वेळा केलेले एक्सपान्शन, त्यातून मिळालेली माया आणि त्यांनी जी अंतर्गत बातमी मला जी कळली की परत एकदा एक्सपान्शन करायचे, कारखाना दुप्पट करायचा आहे आणि एक्सपान्शन माझ्याशिवाय होणार नाही. आणि त्याला काय कामवायचे ह्यांचं तुम्ही लक्षात घ्या. दादांनी किती वेळा त्यांना ही केलं, सगळं चर्चा ही सगळ्यांना माहीत झालेली आहे. तर सांगायचा मुद्दा एवढा अत्यंत. त्यानंतर त्यांचा शिष्य शेवटच्या दिवशी सुद्धा खुर्ची घरातल्यांनी खुर्ची सुद्धा खुर्ची सह उचलून आणलं बाहेर. म्हणजे एवढा लवचकपणा की खुर्ची सोडू वाटत नव्हती. रंजन तावडे यांना खुर्ची सोड म्हणजे त्यांचा एकदम हे झालं होतं की खुर्ची सोडायची नाही. एवढं काय त्यांना नाही लागले. त्या ठिकाणी दादाच्या नंतर निश्चित स्वरूपात कामगार भरती असेल तर दादा स्वतः करणार आहेत. सगळ्यांची सूचना जशी येतील त्याप्रमाणे दादा करतील यात मला तर काही शंका नाही. आणि भाव सुद्धा त्यांनी दिलेले, आम्ही दिलेले की 1 नंबर भाव यात काय शंका नाही. जास्त काय बोलत नाही, मी जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या निरपेक्ष मंडळाच्या कंपशीवर 21/21 त्याची बहुवर्ग असेल 21/21 उमेदवारांना निवडून द्यावं असं आवाहन करतो. जास्तीत जास्त मतांनी निश्चित स्वरूपात आपण प्लसमध्ये जाणार आहे एवढी गॅरंटी दादांना देतो. आम्ही करतो. धन्यवाद नाना. यानंतर माळगाव कारखान्याचे माजी चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय बाळासाहेब आम्हाला विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. उद्याच्या या होणाऱ्या माळेगाव कारखान्याच्या 25वार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारानिमित्त आज आपण या ठिकाणी सर्व आपले सर्वांचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले म्हणजे या ठिकाणी केशवबापू जगताप आहेत, सोळसकर या ठिकाणी आलेले सर्व सामीलराव व्यास आणि सर्व अतिशय महत्वाची ही निवडणूक आहे. आपण अनेक निवडणुका पाहिल्या, अनेक निवडणुका आपण सामोरे गेलो.
पण ही निवडणूक सगळ्यांच्या दृष्टीने आता अनिल राऊनी भाषण केलं या ठिकाणी, प्रकाश तांबेंनी भाषण केलं, त्याच्याबरोबर अनिल राव बोलत असताना त्यांनी बरेच मुद्द्याचा वाव केला. जवळपास सगळेच मुद्दे त्यांनी या ठिकाणी विचारात घेतले. हा कारखाना अतिशय कमी कार्यक्षेत्राचा कारखाना. आपण जर पाहिलं तर काही कारखान्याची कार्यक्षेत्र 5-5, 6-6 तालुके असतात, पण माळेगावचं कार्यक्षेत्र हे अतिशय लहान आहे. पहिली 16 गावं का 14 गावं होती, 14 गावाचं कार्यक्षेत्र, आणि आता 37 ग्रामपंचायती झाल्या. कार्यक्षेत्र वाढलं नाही, ग्रामपंचायतीची संख्या वाढली, कार्यक्षेत्र तेच आहे, कारखान्याची कॅपॅसिटी वाढली. आणि अशा परिस्थितीत आपणाला सभासदांचा हा जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 8 ते 8.5 लाख टन ऊस या ठिकाणी. आपण बरेचसे प्रयत्न केले, कारखान्याने निरनिराळ्या स्कीम केल्या, निरनिराळ्या प्रकारचे अनुदान दिले आपण, जेणेकरून कारखान्याचं उत्पादन कसं वाढेल, आपल्या कार्यक्षेत्रात ऊस कसा तयार होईल, अशा प्रकारचं काम या कारखान्यामध्ये. शेवटी आपण जो ऊस पिकवतो शेतामध्ये आणि त्या ऊसाला चांगला मोबदला मिळाला पाहिजे, चांगला भाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, हा प्रत्येकाचा माणूस आहे. तो चांगला भाव कशामुळे मिळतो हा एक विचार असतो. ज्यावेळी तुम्ही कारखाना चांगला चालला, ज्यावेळी तुमची रिकव्हरी चांगली असेल, ज्यावेळी साखरेचं उत्पादन चांगलं होईल, ती असणारी साखर चांगल्या पद्धतीची असेल, इकडे को जनरेशनमध्ये जेवढं आपण युनिट एक्सपोर्ट करू, जास्तीत जास्त युनिट एक्सपोर्ट करणं, अल्कोहोल उत्पादन चांगलं करणं, त्याची क्वालिटी सगळी चांगली ठेवणं, या गोष्टी केल्या तर आपल्याला भाव कमी मिळायला, अजिबात जास्त मिळायला काही अडचण. आणि म्हणून हे जे आता आपल्याला निवडून देतो आपण, 20-21 लोकांची ही जबाबदारी असते. त्यांनी हा कारखाना चालवायचा, त्यांनी हा निर्णय घ्यायचा असतो, त्यांनी ठरवायचं असतं हे सगळं. आज आपण प्रत्येक वेळेला भाव देत असतो. भाव देत असताना आपण जर सगळं पाहिलं, जो भाव देतो त्याचे आपण जी 86-32 आणि त्याचा फुगवा आहे त्याला अनुदान आपण देत असतो. त्याच्यानंतर जे काही आपलं खतं आपण देतो, खतं म्हणतो बी बियाणं देतो, त्याला आपण जे काही पैसे आपण देतो अनुदानाचे 50% अनुदान आपण देतो, ते पैसे आपण धरत नाही भावामध्ये. माझ्या माहितीप्रमाणे बापू त्याची जर हिशोब केला तर पर टन साधारण 38 रुपये जाते. 38 रुपये देतो आपण, भावाच्या रूपाने जरी इतर मिळत नसले तरी अनुदानाच्या रूपाने हे पैसे तुम्हाला मिळतात. तो धरा ना भाव ते ह्याच्या भावात आणखी ते 36 जो भाव दिला आहे त्याच्याशिवाय हा जो 38-40 रुपये जो प्रत्येक टनाला भाव दिला त्याचा आपण कधी विचार करत. आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा भाव 36 दिला आहे. आज पहा, हा मिडियम रिकव्हरी झोन आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली हा हाय रिकव्हरी झोन. आणि अशा परिस्थितीमध्ये जो कोल्हापूर भागात भाव दिला जातो त्याच्यापेक्षा आपण भाव चांगला देतो. जर 5 वर्षाचा जर तुम्ही हिशोब केला 5 वर्षामध्ये, तर माझ्या माहितीप्रमाणे जो हिशोब करून 1280 रुपये गेल्या 5 वर्षापेक्षा ह्या वेळेत मानला आणि ह्या वर्षीचा हिशोब म्हणजे साधारण माझ्या माहितीप्रमाणे हे आणखी 1400 रुपयाचा प्रतिटन तुमचं नुकसान झालं. आणि आपण ज्या दिलेले पैसे हा याचा तुम्ही विचार करत नाही. बोलता येतं, भाषण करता येतं, पण तो लोकांच्या जायचं, निवडणुका आले, काही खोटं नाटं सांगायचं, जेणेकरून आपल्याला कसं मतदान मिळवता येईल ते पाहिजे. आणि रावने या संदर्भात माहिती दिलेली का काय, आणि त्यांनी सांगितलं की कशा परिस्थितीतनं आपल्याकडं हा कारखाना ज्यावेळी आपल्याकडं आला त्यावेळी तिथं आत जायला सुद्धा झालं नाही.
सगळे वरचे सुद्धा डोक्याचे वरचे सगळे डोक्याचे पत्रे होते सगळे घेतले. आणि करोनाचा काळ होता. अतिशय महत्वाचं तुम्हाला सांगतो, दादांचं दररोज लक्ष होतं तिथं. नाही हे झालंच पाहिजे, चांगलं झालंच पाहिजे. अशा परिस्थितीत आपण कारखाना घेतलेला आहे, लोकांना दाखवून दिलं पाहिजे की हे दुरुस्त करून चांगलं चालवून सभासदाला कसे चांगले पैसे जातात. हा दादांचा माणूस. 4 दिवसाला 2 दिवसाला मला ते फोन करायचे, बाळासाहेब काय चाललंय. मी म्हणायचं तर 4-2 दिवसात असं काय म्हणता येईल ते म्हणतो. त्यांचा फोन आला का तर डोक्यात एकच, आपल्या पॅनलमध्ये आता आपण आलेले आपल्या हातात ते घेतलेले हे चांगलं करून दाखवलं पाहिजे हा विचार केला. VSIचे सल्ले घेतले, वेगवेगळ्या तज्ञांचे सल्ले घेतले. करोनाचा काळ असल्यामुळं लेबरचा प्रॉब्लेम जवळ कुठे यायला तयार नसायचं. प्रत्येक रजा टाकायचं, घरी जायचं. आणि अशा परिस्थितीतून आपण हा कारखाना 2020-21च्या सीझनमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे जे करतील त्यांना कधी 10.5 पावणे 11 लाखाचे मला वाटतं 10-72 हायेस्ट त्याच्याकडे 10-70 आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तो आपल्याकडे आलेला कारखाना रिकव्हरी कमी 10-60-10-100 काहीतरी रिकव्हरी. आणि अशा परिस्थितीत हे चांगलं करून द्यायचं आहे. चांगलं करून देऊन कारखाना चांगला चालवून भाव द्यायचा. हा दादांचा माणूस होता, हा त्यांचा विचार होता. आणि म्हणून त्याचं सारखं माळे काही कल्पना आपण जबाबदारी घेतली. सभासदाने आपला विश्वास टाकलाय आणि तो जर विश्वास कार्य करायचा असेल तर आपण हे चांगलं करतो. गेल्या 5 वर्षाची तुम्ही तुलना जर केली तुम्ही तर प्रत्येक कारखान्याचं कशी जे मागच्या 5 वर्षापेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीत झाले. मला सांगा 7,500 कारखाना किती वेळा 7,500 चालला नाही चालला. पण तोच कारखाना आता ह्या बापूच्या बोर्डामध्ये किंवा माझा काय कार्यकाल होता या बोर्डामध्ये आपण 9,500पर्यंत कारखाना. म्हणजे कारखान्यामध्ये साखर जास्त आहे. साखर तयार केली असतं तुम्ही मोजायचं बघा. गेल्या 5 वर्षामध्ये निर्यातीची त्यांनी किती केलं, आपण किती केलं त्याचंही तुमच्या पुढे सगळं ठेवलेलं. त्याचप्रमाणे होतं अल्कोहोलचं उत्पादन 5 वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे करा. त्यांच्यापेक्षाही जास्त प्रत्येकाची आकडेवारी इथं समोर. आणि हे सगळं केलं याच्यामध्ये दादांचा हात हे भाग आहे अतिशय फार मोठा आहे. त्यांच्या मदतीशिवाय हे होत झालं. आणि म्हणून मित्र ही निवडणूक फार महत्वाची आहे. तुम्ही जर पाहिलं त्या याच्यामध्ये 2021 साली 21 सालामध्ये आपण त्यांची FRP चोरी करून 27,500 रुपये ते पैसे आपण आणि परत 7.5 तो भाव असा मिळून 2750 बरोबर. अशा प्रकारे 2021-22ला तोच भाव 3100, 23-24ला हा भाव जवळपास 3411 आणि आत्ताचा भाव हा 3636 काढला. ते कशाच करत अहो केलं हे करावं लागलं. चांगल्या प्रकारे केलं. दादाने अतिशय मार्गदर्शन केलं. अनेक ठिकाणी दादाचं त्या ठिकाणी हे झालं आणि ते सांगितलं नाही. आता जेवढ्या चांगल्या सांगितलं 3 रुपये अनुदान बघा करायचं सांगितलं त्यांनी हिशोब करून सांगितलं. पण हे होतं तरी कुठंतरी आपल्याला मार्गदर्शन हा दादांच्या नेतृत्वाखालचा आता पॅनल आहे. आणि म्हणून मला परत तुम्हाला सांगावं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी निर्णायक गोष्टी निर्णय त्यांनी आपल्यावर हे केले. परंतु एक विचार हे करत असताना सुद्धा आपण काही गोष्टी आपल्याला कराव्या आणि त्या गोष्टी आपण केल्यामुळे ह्याच्यामध्ये ही प्रगती झाली. मला साधं सांगतो पहिल्या वर्षामध्ये जेवढे हे पाहिलं सगळं त्याच्यामध्ये जर हे केलं तर माहिती घेतली तर आपण त्याच्यामध्ये एक वाडीची ज्यूस वडी त्याच्यामध्ये मॉडिफाय केलं आणि एक विकत घेतलं. अशा प्रकारे त्या ठिकाणी निर्णायक बदल केले. त्याच्याकरता VSIची संधी घेतली. मिलमध्ये काही अडचणी होत्या. पाईपलाईनचं सगळी जे एस्टिमेट बजेट असतं किंवा त्याचं आपण काय म्हणतो त्याला
की एक तुलनात्मकदृष्ट्या वाईट अँगल समजा 7 इंची असेल तर ते 14 इंची काही केलं नाही. मागच्या वेळेला जे त्यांनी VSIचे रिपोर्ट ठेवले बाजूला, VSIचा सल्ला बाजूला राहिला आणि त्यांनी दुसरा कोणातरी सल्ला घेतला खाजगी लोकांचा आणि त्याच्यामुळे सगळं ह्या गोष्टी आपण सगळ्या दुरुस्त केल्या, तुमच्याकडे मांडल्या. म्हणून एवढं कृषी केलं, म्हणून एवढं अल्कोहोलचं उत्पादन झालं, म्हणून आपलं एवढं साखरेचं उत्पादन झालं. त्याचबरोबर आपण दुसऱ्या जी वेळेला ती वाढी दुसऱ्या वर्षी घेतली. त्याच्यानंतर मला वाटतं आपण ग्रेडरमध्ये काही थोडेसे बदल केले का साखरेच्या क्वालिटी करता. त्याच्यानंतर आपण ज्यूस क्लॅरिफायर घेतले. ज्यूस क्लॅरिफायर नंतर डस्ट कॅचर घेतले. आणि आज तुम्ही जर पाहिलं तर आज कारखान्यामध्ये नवीन काय म्हणायचं मला नाही वाटत काही करायला असतं. नवीन संशोधन असतं, नवीन तंत्रज्ञान मिळतं. त्याच्याबरोबर आपल्याला जावं लागतं. अशा काही गोष्टी मिळतात ही गोष्ट कधीच मागं पडणार. आता मध्यंतरीचं झालं ते अल्कोहोलचा ट्रॅक वाढवायचा या गोष्टी त्या गोष्टी मी काही त्याला बोलणार नाही की वेळ नाही आहे काही बोलायची. परंतु निश्चितपणे सांगतो हे सगळं आधी करायचे आणि आता आगामी ठिकाण आता काय नाही. आता मला जेवण होऊ द्या जरा लागेल कामाला त्याच्यामध्ये हेतू एक विशिष्ट त्यांना हा महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा कारखाना करून लागतो आणि तो कारखाना निश्चितपणे आणि त्याच्याकरता आपल्याला हे मतदान आपल्या ह्या दादांच्या निळकंठीचं एक लक्षात घ्या. दिवस फार थोडं 2च दिवस राहिले. मतभेद बाजूला ठेवा मित्र. आपसासारखं काय असेल तो बाजूला ठेवा. गड एकत्र या. अहो किती काम करायचं नेत्याने काय मला सांगावं. किती काम करायचं आपल्यालाच व्हायचं आणि असा हा नेता मिळून कठीण. त्या विधानसभेमध्ये 288 आमदार. तुमचं आमचं नशीब की अशी एक व्यक्ती की 288 आमदार पेक्षा एकदम चांगलं काम करतात. 1 नंबरचं काम करतात. म्हणून अशा व्यक्तीचं मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे. अशी व्यक्ती तिथं कारखान्यामध्ये प्रमुख पदावर येली पाहिजे. आणि म्हणून उद्याची येणारी निवडणूक अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. तुम्ही सगळेजण आता कसं झालेलं आहे. आता एक मला वाटतं उद्याचा परवाचा रविवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण ह्याच्यात हे सगळं करून घेतलं पाहिजे. आपण हे सगळं आपण तो दिवस पूर्णपणे वाहून घेतला पाहिजे. आणि म्हणून त्याच्याशिवाय आपल्याला हे चांगल्या प्रकारचं यश मिळवायचं. हे काय आले एवढ्या आलं आपलं नाही करायचं. आता जे सांगितलं ना सगळे उमेदवार आपले निवडून आले पाहिजे. की दादा होते की दादा तो काय आलेले जातो. त्याच्यामुळं आपल्याला ही निवडणूक महत्त्वाची वेळात स्थिर घालून काम करा आणि जास्तीत जास्त आपल्याला या ह्याच्यातले जागा ज्या आहेत प्रचंड बहुमताने सगळ्या जागा निवडून आल्या पाहिजे अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. हे निळकंठेश्वर पॅनलचं चिन्ह जे आहे ते कपशीचं चिन्ह आहे. हे कपशीत चिन्ह आता सगळीकडे फिरता येतात. सगळ्यांना दिसून येते आणि अशा प्रकारे तुम्ही सर्वजण या ठिकाणी करायला मी आपल्याला धन्यवाद देतो. एक मिनिट. यानंतर आपल्या गटातील 3 उमेदवारांची ओळख करून देतो. प्रचार करायला आलो. आपल्या सगळ्यांचे सहकारी विद्यमान चेअरमन केशवराव जगताप माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन बाळासाहेब तावरे, राघवर्धन शिंदे, मदनराव देवकाते, बाळासाहेब सोळसकर, प्रमोदजी काकडे, रवींद्र माने, अविनाश गोखणे, दत्तोबाई येडे, करण खलाटे, विश्वास आठवडे, मिलिंद कांबळे, अण्णासाहेब खलाटे, विराज काकडे, गणेश शिंदे, चंद्रकांत निवृत्ती तावरे, आपल्या गावचे सरपंच प्रकाश नाना तावरे, अनिल कृष्णराव तावरे, महेश उत्तमराव तावरे, किरणराव तावरे, दत्ता पाटील, विलासप्पा तावरे, सोपानराव तावरे, अरुण लोंढे, विलास तात्या तावरे, बाळासाहेब तावरे, अनिल काळे, सुधाकर जगताप, चांदेव तावरे, प्रमोद आबा तावरे,
गिरीश तावरे, संजय तावरे पाटील, सलीम तावरे, अरविंददादा तावरे, आशिष तावरे, विकास आडके, विकास मानव तावरे, रामभाऊ तावरे, कुलदीप ननवरे, महेश अशोकराव तावरे, हेमंत बापकर, सुनील भोसले, प्रशांत कराटे, सुरेशराव तावरे, सर्व उपस्थित आपले माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं उभं केलेलं श्री नीलकंठेश्वर पॅनलचे सन्माननीय उमेदवार, माझ्या सांगली आणि सांगलीच्या परिसरातील जमलेले माझे सगळे प्रतिष्ठित नागरिक, सभासद बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, मित्रांनो, मी आज सांगलीच्या परिसरामध्ये उद्याच्या रविवारी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं जे काही तुम्हाला 4 पॅनल उभे आहेत, त्या पॅनलच्या कोण नेतृत्व करत आहे, कोण माळेगाव सहकारी साखर कारखान्याला उच्चांकी भाव देऊ शकेल, कोण माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातले प्रश्न सोडू शकेल, जे काही अजून झिरो डिस्चार्जचं पाणी आपल्याला झिरो डिस्चार्ज करता आलं नाही त्याच्याबद्दल कोण जास्त प्रयत्न करू शकेल, कुणामुळं माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सर्वांगीण विकास होईल, निधी बाहेर नाही, कोण केंद्राचा निधी आणू शकतं, कोण राज्याचा निधी आणू शकतं, कोण DPDCचा निधी आणू शकतं, कोण जिल्हा परिषदेचा निधी आणू शकतं, कोण आमदाराचा निधी आणू शकतं, कोण त्या ठिकाणी राज्यसभेच्या खासदाराचा निधी आणू शकतं, त्या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करा आणि कोण तुम्हाला उद्याच्या 5 वर्षाच्या करता उत्तम भाव देऊ शकतो. प्रत्येक वेळेस मला तुम्हाला सांगायचं की चर्चा होत असते. खरं तर ह्या साखर कारखान्याचं रोपटं लावलं ते शेमेकर साहेबांनी लावलं. त्याच्यामध्ये गुलाबराव मुळी साहेब होते, दत्तात्रय करंदीकर होते, कृष्णाजी भोंगळे होते, DB जगताप होते, गुळाजी पोकरे होते, शंकरराव तावरे होते, भालचंद्र तावरे होते, माधवराव गेंदबा तावरे होते, भागुजी दादासाहेब कोणपुरे होते. अशा सगळ्या दिग्गजांनी 70 वर्षात हा कारखाना उभा करण्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यामुळं हा कारखाना उभा राहिला आणि आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये एक सुबत्ता आली, बदल झाला. आमची मुलं मुली शिकायला लागली, त्याच्यामध्ये इंजिनियर व्हायला लागली, MBA व्हायला लागली, D फार्मसी करायला लागली, B फार्मसी करायला लागली, वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या इथली घरं चांगली करायला लागली. सगळा बदल झाला. हा या आत्ता मी नावं घेतलेल्या त्या सगळ्या मान्यवरांची दूरची दृष्टी होती मिळून झाला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेकांनी आपापल्या पर्यंत त्याच्यामध्ये भर घालण्याचा प्रयत्न केला. तो कशा पद्धतीने घातला भर ते आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याबद्दलचे काही दाखले दिले. अलीकडच्या काळामध्ये कुठल्याही निवडणूक पडल्यानंतर लोक 5 वर्ष मतं मागायला आले, त्यांचा कारभार बघतात. जे त्यांना त्यांच्याऐवजी आम्हाला मतदान करा त्यांचाही कारभाराचा अनुभव घेतात. मगाशी अनिलने बोलत असताना त्याच्याबद्दलचा थोडा ओवाळून केला. मित्रांनो, माझ्या मतदार बंधू भगिनींनो, तुम्हाला मला सांगायचं आहे की त्या सगळ्या गोष्टी घडत असताना तुम्ही सगळ्यांनी साथ दिली. तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे काही उसाचे पेमेंट विकास कामाच्या करता दिलं, नवीन निर्मितीच्या करता दिलं, कर्ज आपण काढली आणि इथपर्यंतचा पल्ला गाठला. खरं तर आज मला इथल्या सहकारी मित्रांचे आभार मानायचे. विशेषतः प्रकाशनाथ तावरे, अनिल कृष्णराव तावरे, प्रतापराव तात्या तावरे, किरणराव सर तावरे, महेश उत्तमराव तावरे, संजय हेमंत तावरे, राजेंद्र रामभाऊ तावरे, मिलिंद सुभाष तावरे, सागर प्रमोद तावरे, प्रशांत प्रताप तावरे, सुयश चंद्रराव तावरे, अरविंद विठोबा तावरे याला कदाचित काही नावं राहिली असतील तर त्यांचाही मी उल्लेख केला असं समजा. परंतु अंतिम पॅनल जाहीर केल्यानंतर यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. नीलकंठेश्वर पॅनलला
मदत व्हावी म्हणून त्यांनी फॉर्म मागायला घेतले. त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. प्रत्येकाला वाटत असतं की मला संधी मिळाली. त्याच्यामध्ये जागा मर्यादित असतात, 21 जागा असतात. सगळ्यांना मनात आम्हाला असताना देखील संधी देता येत नाही. या निमित्ताने 21 उमेदवार आम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर उभे केलेले. श्री नीलकंठेश्वर पॅनलचा प्रमुख या नात्याने मी तुमच्या सगळ्यांचा नेतृत्व 5 वर्षाच्या करता करणार आहे. इतर 3 पॅनल उभे, त्यांनाही विचारा की त्या पॅनलमध्ये कोण नेतृत्व करणार आहे. कारण माझ्या जवळपास 19,750 सभासदांचा प्रपंच 5 वर्षाच्या काळामध्ये ताब्यात द्यायचा आहे. त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम जवळपास 1.25 लाख माझ्या मतदारांच्यावर होतो. कारण एक माझा सभासदाच्या मागे 5-6 लोक तरी घरामध्ये असतात. या प्रकारचा विचार जर केला तर तुम्ही मला खासदार केलं, आमदार केलं, मी तुमचं नेतृत्व केलं. आजही मी महाराष्ट्रामध्ये तुमच्यामुळं उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय. परंतु अनेक जण अनेक टीका टिप्पणी माझ्यावर करताय. त्यांना वाटलंच नव्हतं की अजित पवार उमेदवारी जाहीर करेल आणि तो स्वतः पुढे येईल. पण प्रपंचाचा प्रश्न आला. मागं 5 वर्षाच्या करता अण्णा आणि काकांची कारकीर्द ही डोळ्यासमोर सांगलीकरण नावाला आमच्या केशवराव जगताप आणि बाळासाहेब तावरेंची कारकीर्द डोळ्यासमोर आलं. मित्रांनो, मी मगाशी आपल्या कांडजला सांगितलं माझ्याकडे सगळी आकडेवारी आहे. मी कागदोपत्री त्याच्यामध्ये तुमच्याशी बोलू शकतो. मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की सोमेश्वर सहकारी साखर कारखाना त्याची गाळप क्षमता 5,000 होती आणि आपली 4,000 होती. त्याच्यानंतर 2017-18ला 5,000 4,000 होती. पण 18-19ला काहींनी 7,500 माळेगाव सहकारी साखर कारखान्याची कार्यक्षमता केली. त्यावेळेस सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने 5,000 क्षमता असताना 10,04,388 मेट्रिक टन क्रशिंग केलं आणि आपली 7,500 क्षमता असताना आपण 10,72,000 मेट्रिक टन क्रशिंग केलं. 3 पट क्षमता जास्त होती तरी आपण त्यांच्या बरोबरीमध्ये राहिलो. 200 कोटी रुपये खर्च करून विस्तारीकरणाने काय साधलं? आमचं म्हणणं ते आहे की बाबा ह्याच्याबद्दल काय आपण साधू शकला याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याची डिस्टलरी 60,000 लिटर प्रतिदिनाची आहे. सोमेश्वरची डिस्टलरी 30,000 लिटर प्रतिदिनाची आहे. त्यांच्यात 14, 15, 15, 16, 16, 17, 17, 18, 18, 19 या काळामध्ये माळेगावनी 60,000 लिटरची प्रतिदिन क्षमता असताना 53,54,04,000 उत्पन्न काढलं आणि त्या माळेगाव सोमेश्वर कारखान्याने 30,000 लिटरची प्रतिदिन क्षमता असताना 53,13,11,000 उत्पन्न काढलं. आपल्या निम्म्यानेच ती डिस्टलरी होती. आता एवढा जर जुनी डिस्टलरी भंगारात काढून नवीन प्रकल्पावर 28 कोटी रुपये कशाला खर्च केला? काय रिटर्न मिळाले? का डिस्टलरी कमी चालली? का शेवटच्या वर्षी त्यांची रिकव्हरी 1061 आली? का त्यावेळेस गटारामध्ये आणि सगळीकडं आपलं ज्यूस वाहत होता, उसाचा रस वाहत होता? त्याचं उत्तर अण्णांनी काकांनी दिलं पाहिजे ना. हे आकडे बोलतायत, अजित पवार मुलांचं नाही सांगत. याबद्दल माझ्या सांगलीकरांनी विचार करायला नको. हे तुमचं तुम्ही मालक आहात. आम्ही विद्यार्थ्यांना 5 वर्षाच्या करता तुमचं विश्वस्त व्हायला निघालं. शेवटी तुम्ही मालक आहात याचा देखील विचार माझ्या सभासद बंधू भगिनींनी त्या बाबतीमध्ये केला पाहिजे. त्यांच्या काळामध्ये रिकव्हरी माळेगावची आपले बाळासाहेबांच्या कार्यकाळात 1184 14-15 रिकव्हरी, 15-16ला 12 रिकव्हरी आणि अण्णा आणि काका यांच्या हातामध्ये कारखाना गेल्यावर 16-17ला 1162,
17-18ला 1197, 18-19ला 1176 आणि 2019ला 6/2/2020 आखे 10-39 सीझन संपल्यावर 10-61. किती किलो साखर टनामध्ये कमी निघाली? जवळपास टनामध्ये 15 ते 16 किलो साखर कमी निघाली. भावात परिणाम झाला नाही, शेतकऱ्यांचं नुकसान झालं नाही. खरं तर यांच्यातले काही मान्यवर कित्येकदा ते जुनंच काढत बसतात. अरे किती दिवस जुनं काढायचं? सारखं म्हणायचं की बाबा मी मागच्या काळामध्ये कारखाना चालवत असताना तिथं भाव 600 रुपये टन दिला, कधी 1 टनचा. आता साल कुठलं आहे? 2025. अरे 35 वर्षापूर्वी 600 रुपये भाव दिला. कसा दिला? त्या शिरूरमध्ये साखर कारखाना होता, त्यांचा ऊस 250 रुपये टनाने घेतला गेटके, आणि त्यांना दिला 250 रुपये आणि आपल्याला दिले 600 रुपये. अरे दोघांना जेवायला बसल्यावर दोघेही शेतकरी आहेत, त्यांची जात शेतकऱ्याची आहे. आपण देखील गेटकेन घेतो, परंतु आपल्यापेक्षा गेटकेनचा भाव मला वाटतं 200-300 रुपये कमी असतो. आता आपण परवा घोडकी दिली ती आपण 7,000 दिली. आता फायनल अजून करायचं. भाव कसा वाढला ते तुम्हाला सांगितलंय. आज देखील महाराष्ट्रामध्ये 100 साखर कारखाने खासगी आणि 100 सहकारी आहेत. यंदाच्या वर्षीचा ॲडव्हान्स आतापर्यंत दिलाय. त्याच्यात तुमच्या मालकीचा ती माळेगाव सहकारी साखर कारखान्याला केशवराव, बाळासाहेब, मदनराव या सगळ्यांनी, अनिलराव, भाव किती दिलाय? 3332. उच्चाकी 1 नंबरचा भाव. ॲडव्हान्स आहे, भाव आहे ॲडव्हान्स. अजून आपल्याकडे साखर आहे, आपल्याकडे इथेनॉल आहे. कोटा येतो तसं विकावं लागतं. वर्ण कोटा केंद्र सरकार देतं, सर्वांना देतं. आता त्याच्यामध्ये 229 कोटी रुपये साखरेवर उचलले. साखरेचा स्टॉक 259 कोटी रुपये, 69 कोटीचा आहे. 40 कोटीची साखर, 69 कोटी, 269, 40 कोटीची साखर आपल्याकडं. अधिकचे पैसे उपलब्ध होणारे फायनल करत असताना कारखाना सुरू व्हायच्या आधी दिवाळीमध्ये तुम्हाला पैसे लागतात. त्याच्यामुळे माझ्या सभासदांची दिवाळी चांगली होते, ते आपल्याला करायचं आहे. इथेनॉलचा स्टॉक आहे, त्याच्यातनं पण इथेनॉलवर उचललेले पैसे जाऊन बाकीचे पैसे आपल्याला उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. आपल्याला काटकसरीला पुढं जायचं आहे. त्यामध्ये या सगळ्यांनी काम उत्तम पद्धतीने केलेलं आहे. त्याच्यामध्ये खोट कुठं आहे ती दाखवा. ती दाखवली तर आम्ही कबूल करू. काल परवा हे सांगत होते की 60,000 कोटी साखर भिजली. मी शिरवलीला सांगितलं एवढी भिजली असेल तर मी माझं पॅनल मागे घेतो, तुम्हाला पाठिंबा देतो. आज दुपारी केशवराव जगताप चेअरमन साहेब तिथे गेलेले होते. तिथं त्यांनी चॅनलशी बोलले. त्यांनी तिथं गोडाऊन उघडली. ती साखर ताडपत्रीच्या खाली बघितली, बॅटरी लावून बघितली, साखर भिजलेली नाही. असं पावसाळी वातावरण असलं तरी तुमच्या घरामध्ये 50 किलोचं साखरेचं पोतं असलं तर ते देखील साधं सरळ गणित. घरातल्या बाई माणसाला विचारा, साखरेचा डबा आणि चहाचा डबा असतो, ती पण साखर थोडीशी अशी साधळते. असं काही प्रमाणात महाराष्ट्रात ही परिस्थिती झाल्यावर सगळ्या कारखान्यात होतं, पण त्याचं प्रमाण अत्यंत आहे. 60,000 कोटी भिजली नाही. उलट त्यांनी उत्तम पद्धतीनं 20% बिलोनी गोडाऊन केलं, तरी म्हणतात त्या गोडाऊनमध्ये पैसे खाल्ले. कुठं खाल्ले दाखवा ना. का आरोप करता, का सांगतात, खोटं का सांगतात? त्याच्यामध्ये त्यांच्या काळामध्ये कारखाना असताना फोटो काढून बघा, गुगलवर जावा, त्यावेळेस वरचे सगळी पत्रे उडून गेले. सगळं मोकळं बता काढायचं. हे आल्यावर बाळासाहेब तुम्ही ते शीट टाकल्या पत्रा, आज नवा पत्रा टाकला. कारण पूर्वीचं कधी काळचं होतं ना, काळानुरूप
कर्जाला पात्रता बदलावं लागतो. ते त्यांनी केलं. त्यांनी या सगळ्या गोष्टी मी तर कामगार माझ्या सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात, माझ्या लाडक्या बहिणी पण तिथं बसल्या. मला सांगायचंय तुम्हाला की मागचं कुठलंही देणं एवढा उच्चांकी भाव सातत्याने देत कामगारांचं कुठलंही देणं त्यांनी ठेवलं नाही. जे पूर्वीच्या काळामध्ये होतं, महिन्याच्या महिन्याला पगार होता की नाही, कामगारांनी सांगावं. जे काही आहे ते खरं बोला ना. रजेचा पगार तोही दिला, तो मागे दिला नाही. त्या संदर्भामध्ये हे सगळं मागचं देणं हे क्लिअर केलं. मागं जे काही कर्ज होतं ते बरेच अंशी फेडलं आणि नंतर 400 कोटी रुपये कर्ज झालं. अहो, आरोप करणाऱ्यांना माझी आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे, जर एवढं कर्ज असतं तर FRP यंदाचा यांचा निघाला 3125, भाव दिला आतापर्यंत 3332. 3125च्या पुढे भाव देताना आम्ही अमित शाह साहेबांना भेटलो होतो.